प्रत्येक दिवशी आपल्याला नाश्त्याला वेगवेगळं हवं असतं. शिवाय ते पौष्टिक आणि चविष्टसुद्धा असायला हवं. तर त्यासाठीच आज मी तुम्हाला दाखवत आहे कमी तेलाचा आणि भरपूर पौष्टिक असा मक्यापासून बनवलेला चविष्ट असा नाश्ता. तर त्यासाठी इथे मी 1 बाउल मक्याचे दाणे घेतलेले आहेत. हा मक्का मधुमक्का आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता हे दाणे वाटताना आपल्याला थोडंही पाणी घालायचं नाही. अशा पद्धतीने हे दाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. हे तयार झालेलं मक्याच्या दाण्यांचं पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही पीठं घालायचे आहेत. तर 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे, म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. नंतर 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. रव्यामुळे हा नाश्ता खूप कुरकुरीत बनतो. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत. तर सुरुवातीला याच्यामध्ये आपल्याला भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आवडीप्रमाणे हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्यासुद्धा घालू शकता. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. आता आपल्याला तिखट घालायचं आहे, तर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. त्याच्या अंदाजानुसार लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे, नाश्त्याला रंग मस्त येईल. नंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत. जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही जिरे पावडर घातली तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला धणे पावडर घालायचे आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता सुरुवातीला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही. गरज लागल्यासच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मक्याच्या दाण्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि आपण भाज्या घातलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे त्या भाज्यांनासुद्धा पाणी सुटते, म्हणून आपल्याला पाणी घालायचं नाही. आता हा नाश्ता तयार करण्यासाठी एक आप्पे पात्र गरम करण्यास ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि तयार केलेलं मक्याच्या दाण्यांचं बॅटर याच्यामध्ये चमच्याने असं थोडं थोडं घालायचं आहे. पूर्ण पात्रात हे आपल्याला आप्प्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण करणार आहोत मक्याच्या दाण्यांचे आप्पे. आप्पे पात्रामध्ये बॅटर भरून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि 5 मिनटं खालच्या बाजूने हे आप्पे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता 5 मिनटानंतर पाहूयात खालची बाजू याची मस्त भाजली गेली आहे. तर सुरुवातीला आपण हे मधले आप्पे असे पलटून घ्यायचे आहेत, कारण गॅसची आच मधल्या बाजूला जास्त लागते. तर आता आपण हे सगळे आप्पे असे पलटून घेऊया. मस्त झालेले आहेत खालच्या बाजूने आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असे हे आप्पे भाजून घेऊया. आता या नाश्त्यामध्ये आपण सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही, तरीसुद्धा हे आप्पे मस्त जाळीदार बनतात. करायलासुद्धा खूप सोपे आहेत आणि फक्त 10 मिनटातच हा नाश्ता बनतो. पहा, आप्प्यांना खूप सुंदर असा सोनेरी कलर आलेला आहे. आता खालच्या बाजूने सुद्धा हे आप्पे मस्त शेकले गेलेले आहेत, पाहू शकता. आता आपण हे आप्पे एका ताटलीमध्ये काढून घेऊयात. आता ह्या आप्प्यांसोबत तुम्ही दह्यातील शेंगादाण्याची चटणी, ओल्या नारळाची चटणी किंवा टोमॅटो सॉससुद्धा खाऊ शकता. पण हे आप्पे असेच खूप छान लागतात. तर इथे आपला भरपूर चविष्ट, पौष्टिक आणि कमी तेल असलेला मधुमक्यापासून बनवलेला आप्प्यांचा नाश्ता तयार आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच वेगवेगळ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.